मुंबईत आज विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक पार पडते। यावेळी मी वांद्रे इथल्या मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की पदवीधर असतील किंवा शिक्षक असतील, मतदान करण्यासाठी जे मतदार आहेत ते आता मतदान केंद्रापर्यंत येतात आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावतात आहे। काही मतदार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करतोय। मला सांगा, तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्याविषयी काय सांगाल? कारण नेहमीची जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्यापेक्षा ही जरा वेगळी निवडणूक आहे, काय सांगाल? नक्कीच ही एक वेगळी इलेक्शन प्रक्रिया आहे। पण मुंबई मतदारसंघात हे इलेक्शन होतं आहे। पण पदवीधर असतील किंवा शिक्षक मतदारसंघ असतील, जे मतदार रजिस्टर्ड झाले आहेत त्यांनी इथे येऊन आपला मतदानाचा हक्क बजावा अशी मी विनंती करतो। कारण ह्या माध्यमातूनच जो येणारा इथून ह्या इलेक्शनमध्ये जे कोणी उमेदवार निवडून येतील ते विधान परिषदेत किंवा विधानसभेत आपले हक्क मांडतील, आपल्या ज्या व्यथा आहेत त्या तिथे मांडतील आणि नक्कीच त्या व्यथांना त्या समस्यांचे निराकरण होईल। आणि पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघातून येणारा उमेदवार हा खरोखरच वेगळ्या धर्तीवरचा उमेदवार असतो, त्यामुळे नक्कीच प्रश्न सुटण्यास मदत होईल। बरोबर। तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगाल? मी मतदान केलेलं आहे। मी म्हणेन की सगळ्यांनीच येऊन मतदान करा आणि स्वतःचा जो पदवीधर आहात तर नक्कीच त्याचा फायदा घ्या, म्हणजे आपल्याला पण त्याचा उपयोग होईल। धन्यवाद। नक्कीच लोकसभा निवडणूक पार पडली आणि त्यानंतर पहिलीच विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडते। मुंबईतील 2 जागांवरती ही निवडणूक होते, तर नाशिक आणि कोकण पदवीधरसाठी देखील निवडणूक पार पडते। त्यामुळे आता मतदान प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता नेमकं कोण बाजी मारतं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।